वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आज आपण 2019चा गट क चा पेपर विश्लेषण करणार आहोत. 2020चा पेपर लॉकडाऊन कालावधी असल्यामुळे तो पेपर झाला नाही, तो पुढे झाला. म्हणून 2019च्या पेपरवर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. 19चा पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 16. तर प्रश्न क्रमांक 16 काय आहे की खालीलपैकी विधानं विचारात घ्या. विधानं विचारात घ्या म्हणजे पर्यायी उत्तर, म्हणजे योग्य उत्तर, म्हणजे बरोबर ओळखायची आहे. विधान आहे, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. ट्रॅप आहे बघा, तो आहे. भाग आहे म्हणजेच अंग आहे, समावेशक आहे, अखंड आहे, एकत्रित आहे. म्हणून विचार जर केला तर हे काय आहे, चूक आहे. आता याच्यामध्ये वरीलपैकी विधान जर बघितलं, वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत का, तर नाही, चूक म्हणून हा पर्याय गेला. आता ए नाहीये म्हटल्यानंतर याच्यामध्ये ए हा पण पर्याय गेला. अ आणि ब हाही विचारला, उत्तर काय आहे, 3 आहे. बघा, आता राज्यपाल जो आहे तो राज्यपाल आपल्याकडे भाग 6 जो आहे यामध्ये प्रकरण 1 मध्ये तर व्याख्या आहे. प्रकरण जे 2 आहे त्या प्रकरण 2 मध्ये कार्यकारी यंत्रणा आहे. काय आहे, कार्यकारी यंत्रणा. 153 ते 167. आणि प्रकरण 3 जे आहे, प्रकरण 3 त्याच्यामध्ये विधिमंडळ आहे, ते 168 ते 212 आहे. आणि 4 जे प्रकरण आहे, प्रकरण 4 213, राज्यपालाचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. या सगळ्यामध्ये काय आहे, राज्यपाल हा काय आहे, या विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे, एक अंग आहे. कारण की कार्यकारी यंत्रणा 153 ते 167 आहे, तर 153 ते 162 मध्ये राज्यपाल आहेत. आता राज्यपाल जर आपल्याला राज्यपाल व्यवस्थित बघायचे असतील तर आपल्याला 154, 163 आणि 162 अशाने राज्यपाल आपल्याला स्पष्ट होतात. 154 मध्ये कार्यकारी म्हणजे की शक्तिशाली स्थान आहे राज्यपालाचं. 163 मध्ये स्वविवेक अधिकार आहेत आणि 162 मध्ये राज्याच्या अधिकाराबद्दलची व्याप्ती आहे. म्हणून राज्यपाल हा काय आहे, विधिमंडळाचा एक अंग आहे, एक एकात्मिक भाग आहे, अखंड आहे, एकत्रित आहे, समावेशक आहे. त्यांना सोडून विधिमंडळ, कारण की काय आहे, विधिमंडळ होत नाही. आणि एक्झिक्युटिव्ह प्रमुख आहेत, कार्यकारी प्रमुख आहेत राज्यपाल. म्हणून पहिलं विधान जे की आहे चूक आहे, तिथे दिल्याप्रमाणे राज्यपालास कार्यकालाची सुरक्षितता नसते. बरोबर आहे, त्यांना सुरक्षितता नसते, ते राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत असतात. आणि राज्यपालाला केव्हाही राष्ट्रपती पदावरून काढू शकतात का, तर काढू शकतात, कारण की त्यांना पदाची काय नाहीये, सुरक्षितता नाहीये. आणि राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटू शकतात याबाबत घटनेत कुठल्याही स्वरूपाचा काय नाहीये, उल्लेख नाहीये. कुठल्याही स्वरूपाचा काय नाहीये, उल्लेख नाहीये. राष्ट्रपतीला पदावरून काढायचं तर काय आहे की त्यांनी घटनाभंग केली, हे कारण आहे, तर त्यावर महाभियोग चालून राष्ट्रपतीला पदावर काढतात. तसं राज्यपालाच्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाची तरतूद नाहीये. म्हणून 16चं उत्तर पर्याय क्रमांक 3. 17वा जो प्रश्न आहे, राज्य निर्वाचन आयोग. निर्वाचन म्हणजेच निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाबाबत खालील विधानं विचारात घ्या. विधानं विचारात घ्या म्हणजे काय आहे, पर्यायी उत्तर म्हणजे सत्य, बरोबर, असत्य नसलेली, बिनचूक. ठीक आहे. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्याद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद, ठीक आहे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका याद्वारे घेतल्या जातात.
आता राज्य निवडणूक आयोगच मुळात, आता इथे हा शब्द निवडणुकीसह, निवडणुकी व्यतिरिक्त असा शब्द आला तर दोन्ही विधानं बरोबर, हे विधान बरोबर येते. म्हणजे निवडणूक सोडून, कुठली? विधान परिषदेची निवडणूक सोडून. कारण की विधान परिषदेच्या निवडणूक घेत असताना आमदार आणि खासदार यांच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे सेंट्रलचा जो आयोग आहे तो आयोगाकडे ती जबाबदारी आहे. मुळात राज्य जो निवडणूक आयोग जो स्थापन झाला तो स्थापन 73वी घटना दुरुस्ती मध्ये कलम 243 आणि 74वी घटना दुरुस्ती कलम 243 मधलं जे म्हणजे ZA, या ZA मध्ये नागरीसाठी आहे. शहरीसाठी काय आहे? कलम 243 नुसार निवडणुका घ्यायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीणच्या म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यासाठी निवडणुका घ्यायच्या. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर 24 एप्रिल 1994 आपल्याकडे महाराष्ट्रात जर सांगितलं तर निवडणूक आयोग स्थापन झाला, राज्य निवडणूक आयोग. तर ग्रामीणच्या निवडणुका पार पाडायच्यात कलम 243 नुसार आणि शहरीच्या ज्या पाडायच्यात ती कलम 243 ZA नुसार, नगरपालिका महानगरपालिकेच्या, त्याचा उल्लेख आहे. म्हणून ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य म्हणजे की संस्था आहेत त्यांच्या निवडणुका राज्य निवडणुकामार्फत पार पाडल्या जातील. म्हणून ही तर फक्त ट्रॅप आहे, निवडणुकीसह नाही, एवढंच. निवडणूक व्यतिरिक्त असा जर विचारला तर हे विधान बरोबर आहे, म्हणून तेवढंच आहे. म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. राज्य निर्वाचन आयोग जे काही आयुक्त आहे त्यांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असतील, नियुक्ती राज्यपाल करतील, तरी ते राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही. मग हे विधान बरोबर आहे. का? तर त्यांना हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने पदावरून दूर केलं जातं त्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना काय केलं जातं. त्याच्या रचनेमध्ये बघितलं आपल्याकडे 1994 स्थापना झाली तर एकच आयुक्त आहेत, पण सेंट्रलला जर विचार केला तर एक आयुक्त, प्रमुख मुख्य आयुक्त आणि 2 अशी बहुसदस्यीय रचना आहे सेंट्रलची. स्टेटची जी आहे ती 1 सदस्य आहे. राज्यपाल काय करतील? राज्यपाल निर्धारित करतील त्यांच्या पगार जी आहे ती राज्यपाल नियमानुसार होईल का? तर राज्यपाल नियमानुसार होईल, परंतु त्यांना पदावरून दूर ते करू शकत नाही, ते हायकोर्टाच्या याच्यानुसार. म्हणून काय आहे? विधान बी हे बरोबर आहे, हे चूक आहे. का आहे? एकाच याच्यावरून आहे तो मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणून 17चं उत्तर 2 आहे. प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18. मी प्रत्यक्षातच तुम्हाला पेपर काढून दाखवते कारण की त्याचा अनुभव तुम्हाला यावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जे सरकारी होते हे निवृत्त न्यायाधीश होते हायकोर्टाचे, RS न्यायमूर्ती सरकारिया हा आयोग आहे. या सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस चुकीची आहे, म्हणजे असत्य आहे, चुकीची. आता हा आयोगच माहीत असणं आवश्यक आहे. 1983ला या प्रत्यक्षात काम करतो हा आयोग, सरकारी आयोग. या आयोगामध्ये जे की सदस्य होते, ठीक आहे, सेन नावाची पण व्यक्ती काय होते? सदस्य होते का? तर सदस्य होते. आता हा आयोग मुख्य स्वरूपामध्ये काय आहे? स्थापन झाला होता, उद्देश आहे केंद्र आणि राज्यांचे जे संबंध आहेत त्यामध्ये काय करायचं आहे? त्यांचा अभ्यास करायचा आहे, आढावा घ्यायचा आहे आणि सूचना द्यायच्या. त्याच्या संबंधित हा आयोग स्थापन झालेला आहे, सरकारी आयोग. त्याला सरकारी आयोग म्हणून पण असं म्हटलं जातं का? तर त्याला म्हटलं जातं. म्हणून या आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी आहेत त्या कशाच्या संबंधित आहेत? केंद्र आणि राज्यांच्या संबंधित आहेत. केंद्र राज्यांच्या संबंधी सांगत असताना त्यांनी केंद्र आणि राज्यांचे संबंध आहेत त्या संबंधांचे विविध पैलू कसे असावेत अशा पद्धतीची शिफारस त्यांनी केली होती. राज्यपालाच्या पदाची भूमिका
जे की आहे त्यांना त्यांनी सपोर्ट केला होता, कारण की दुवा म्हणून त्यांनी काम करावं असं राज्यपालाच्या याला त्यांनी सपोर्ट केला होता. अखिल भारतीय सेवा संबंधित त्यांनी शिफारशी केल्या होत्या आणि केंद्र आणि राज्यांच्या वित्तीय अधिकाराबद्दल त्यांनी काय केल्या होत्या, शिफारशी, प्रमुख स्वरूपाच्या अशा शिफारशी केल्या होत्या. मग आता पहिली शिफारस काय की आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्याच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलाबद्दल अनुकूलता दर्शवली होती. केंद्र आणि राज्यांचा संबंध असल्यामुळे राज्यसभेची जी भूमिका आहे आणि राज्याच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या जे अधिकार आहेत त्याबद्दल कुठल्याही स्वरूपाची शिफारस त्यांनी केलेली नव्हती. आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 चा अगदी क्वचितच आणि एकदम शेवटचा पर्याय म्हणून काय करावा, वापर करावा 356. मग 356 हे जे आर्टिकल आहे हे राज्यपालच काय करू शकतात. राज्यपालांनी राष्ट्रपतीला सांगितलं की राज्यामध्ये काय आहे, केंद्राने सांगितले जे की आहे 356 अंतर्गत राज्यामध्ये इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतात, हे राज्यपाल सांगू शकतात. मग राज्यपाल सांगू शकतात याचा अर्थ काय की राज्यपालाच्या पदाला त्यांनी सपोर्ट केला होता. म्हणून काय होतं की आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356च्या अगदी क्वचित आणि शेवटचा पर्याय म्हणून काय करावी, अनुकूलता त्यांनी दर्शवली होती का, तर त्यांनी दर्शवली होती. हे पर्याय बरोबर आहे. आयोगाने राज्यपाल पदाला संपुष्टात आणावं ही मागणी फेटाळली होती का, तर फेटाळली होती का, तर त्यांनी सांगितलं होतं की दुहेरी भूमी म्हणजे दुवा म्हणून काम करावं, कारण की केंद्र आणि राज्यांचे संबंध व्यवस्थित राहावेत अशा पद्धतीची त्यांची शिफारस होती. त्याच्यासाठी दुवा म्हणून यांनी काम करावं. आणि आयोगाने 3 भाषा सूत्रांच्या अंमलबजावणी, एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता राहावी आपल्याकडे या उद्देशानं त्यांनी त्रिभाषा जी आहे त्याला त्यांनी अनुकूलता दाखवली होती का, तर दाखवली होती. राष्ट्रीय एकात्मता, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी भाषा आहेत, त्या भाषेंना त्यांनी समर्थन केलं होतं, म्हणून ही अनुकूलता दाखवली होती. म्हणून तिन्ही पर्याय बरोबर आहेत. 18चं जे आहे त्यांनी चुकीचा जो आहे ती जी आहे तर ही 18 स्वरूपातल्यामध्ये पहिली आहे का, तर पहिली आहे. अशा पद्धतीचा मुद्दा येतो का, तर येतो. म्हणून सरकारी आयोग माहीत पाहिजे, राजमन्यार आणि पुंची समिती अशा 3 समित्या तुम्हाला माहीत पाहिजे, कारण की तिथं प्रश्नच आहे. सरकारी आयोग, राजमन्यार आणि पुंची कमिटी आयोग ह्या 3 तुम्हाला फिक्स तुम्ही लक्षात राहून द्यायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. विधान योग्य म्हणजे काय, बरोबर ओळखायचंय, सत्य ओळखायचंय, असत्य नसलेलं ओळखायचंय, बिनचूक ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पारित करायचा आहे. 168 नुसार एक विचार केलं तर विधानसभा 169 कलम काय सांगतं, त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची आहे किंवा नाही, निर्माण करणं किंवा नष्ट करणं हा अधिकार त्या प्राथमिक विधानसभेला येतो. म्हणून त्या विधानसभेने 2/3 बहुमताने ठराव जर पारित केला की तिथे विधान परिषद स्थापन होईल, 169 नुसार ठरवलं जातं. पण विधान परिषदेने ठरवल्यानंतर ते संसदेत जाईल. संसदेने काय करायचंय, कुठल्या बहुमताने ते आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेमध्ये ट्रॅप आहे बघा, बाकी काहीच नाहीये, साधे बहुमत लागते. साध्या बहुमताने ठराव पारित केलं की काय लागू होईल, तिथे विधान परिषद निर्माण होईल का, तर तिथे विधान परिषद निर्माण होईल. मग जो विधान परिषद जी निर्माण होईल ती विधान परिषद 169 नुसार निर्माण होईल. मग भारतामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत किती विधान परिषदा आहेत, तर 6 विधान परिषदा आहेत. या 6 विधान परिषदेमध्ये सर्वाधिक जास्त यूपी मध्ये 100 सदस्य आहेत, महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये 78 सदस्य आहेत, कर्नाटक आहे आणि बिहार आहे याच्यामध्ये 75 आहेत, आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 50 आणि 40 सदस्य आहेत. महाराष्ट्रामध्ये 78 सदस्य असतील. त्याची जी रचनाचा विचार केला पुढे असाही प्रश्न उपस्थित होईल आहे, पण 78 जी आहे सदस्य संख्या,
1/3 सदस्य जी काय येतील, स्थानिक स्वराज्य संस्थेतून येतील. स्थानिक स्वराज्य संस्थेतून, म्हणजे रचनेमध्ये विचार केला तर 22 सदस्य. 1/3 सदस्य असतील ते विधानसभेतून येतील. विधानसभेचे सदस्य निवडून देतील, जे की विधानसभेचा सदस्य नसलेली 30 सदस्य. 1/12 जे सदस्य आहेत ते पदवीधर मतदारसंघातून येतील. 1/12 आहे शिक्षक मतदारसंघातून येतील. साधारणतः 7 रचनेचा विचार केला. आणि 1/6 61 सदस्य राज्यपाल काय करू शकतात, नियुक्त करू शकतात का, तर राज्यपाल नियुक्त करू शकतात 12. अशा पद्धतीने आपली रचना आहे ती महाराष्ट्राची 78. असा जरी प्रश्न नाही विचारला, कारण की कधी कधी ते कमी जास्त तात्पुरत्या स्वरूपात दाखवू शकतात, परंतु ह्या रचनेच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित होईल का, तर प्रश्न उपस्थित होईल. अशा पद्धतीने 169 नुसार विधान परिषद आहे का, तर विधान परिषद आहे. आपल्याकडे किती आहेत, राज्यामध्ये किती आहेत, त्या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे का, तर त्याचा अभ्यास करायचा. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 19 आहे. आणि 19चं उत्तर काय आहे, फक्त ए. 20वा जो प्रश्न आहे, वीस प्रश्न तो जोड्या जुळवायच्यात आणि योग्य सांगितले त्यांनी, योग्यच्याच बाबतीमध्ये. ठीक आहे, जोड्या जुळवा, योग्य सांगितलंय. सच्चिदानंद सिन्हा हे काय होते, घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. मग आता पर्याय बघायचा आहे, 4, 2 आणि 4 मध्ये आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते, कायमस्वरूपी अध्यक्ष होते. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे, दोन्ही. आता इथे दोन्ही पण आहेत, म्हणजे आता तिसरा पर्याय बघावा लागेल. BN राव कोण होते, कायदेशीर सल्लागार होते का, तर कायदेशीर सल्लागार होते, म्हणून 2. इथं विचार केला तर एक मुख्य स्वरूपातला 2. ठीक आहे. आणि जवाहरलाल नेहरू काय होते, उद्दिष्टांचा ठराव. तर उद्दिष्टांच्या ठरावाच्या बाबतीत, म्हणून हे प्रश्न आहे. एक आहे फॅक्च्युअल आहे, यातले 2 एक आहे. इथे आता असं आहे की एकच पर्याय बाबतीत नाहीये, पण ही तुम्हाला माहित असावेत, बेसिक गोष्टी आहेत. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून हे होते, कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून मुखर्जी होते. आता इथेच प्रश्न काय विचारला येऊ शकतो, याच व्यक्ती आणि इकडे ज्या समित्या आहेत त्या समित्यांचे अध्यक्ष, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर जे की आहे प्रसाद, अगोदर BR आंबेडकर, ठीक आहे, आणि अल्लादी अय्यर, अशा कुठल्याही व्यक्तीची नावं देऊन कुठल्या समितीबाबत आहेत, तर समित्या कुठल्या आहेत, त्या समितीच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणून पर्याय शोधायचा आहे. सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद 3, BN राव आणि नेहरू, उद्दिष्टांचा ठराव. त्या उद्दिष्टांच्या ठरावानंच आपल्याकडे उद्देश पत्रिका आली. आणि तात्पुरते अध्यक्ष म्हणून आपल्याकडे यांची निवड झाली ती डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. लक्षात आलं. कायदेशीर सल्लागार म्हणून BN राव होते आणि अय्यलगार हे सचिव म्हणून काम केलं. जोड्या लावा, पर्यायी लावायच्यात. आता हे कशाच्या बाबतीत, कलम 243 क, ख, घ आणि ट च्या बाबतीत आहे. ठीक आहे, म्हणजे A, D, B, K च्या बाबतीत आहे. अचूक आहे, बरोबर ओळखायचं. म्हणजे ही काय, 73वी घटना दुरुस्ती आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992 लागू आहे. 24 एप्रिल 1993, 24 एप्रिल पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. याच्यानुसार काय, कलम 243 ए काय सांगतंय, ग्रामसभा सांगते. काय सांगतंय, ग्रामसभा. ए आहे का, आहे. बी नुसार काय, स्थापना आहे. कशाची, ग्रामपातळीवर ग्रामपंचायत असेल, तालुका पातळीवर पंचायत समिती असेल आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असेल. ठीक आहे. आणि दुसरं सांगितलं इथं की ज्या राज्याची 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तिथे दुसरा गट नसेल.
मधला स्तर नसेल अशा पद्धतीचं बी मध्ये सांगितलं. सी मध्ये रचना सांगितली, डी मध्ये आरक्षण सांगितलं. काय सांगितलंय? आरक्षण. आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये महिलांसाठी 50%. आता याच्यामध्ये क सापडलंय का? 243 म्हणजेच काय? ग्रामसभा 3. एचं काय आहे? ग्रामसभा. आता ग्रामसभा. डी जागाचं आरक्षण आहे. डी म्हणजे काय? जागांचं आरक्षण आहे. जागांचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय आहे? चौथा पर्याय आहे. ठीक आहे. निवडणुका के आहे. मग आता केच्या बाबतीतलं इथे एक लक्षात घ्यायचंय की पर्याय शोधत असताना बाकी जास्त सगळ्या माहीत पाहिजे. आता आतापर्यंत आपल्याला 2 माहिती. पंचायतीची जी स्थापना आहे, स्थापनेच्या बाबतीमध्ये बी. मग बी स्थापना. ठीक आहे. पंचायतीची स्थापना म्हणजे सीचं उत्तर 1. इथे मराठीत नाहीत, इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल लवकर. इथे मराठीचा अडचण येत असली तर या बाबतीत डीचं डी जे आहे ते आरक्षण आहे. ठीक आहे. म्हणजे 4 पर्याय. म्हणजे बघत असताना लक्षात घ्यायचंय. ए ग्रामसभा, बी स्थापना, सी नाहीये रचना, डी आरक्षण, ई नुसार काय आहे? कार्यकाल आहे, तो 5 वर्ष असेल. ठीक आहे. एफ एक मुख्य स्वरूपात विचार केला तर पात्रता आहेत. काय आहेत? पात्रता, अपात्रता एफ मध्ये. आज इथे विचारले, पुन्हा परत विचारली त्या मुख्य स्वरूपामध्ये. ठीक आहे. जी नुसार काय आहेत? अधिकार आहे. ग्रामपंचायत म्हणजे पंचायतच्या बाबतीतले अधिकार आहेत का? तर अधिकार आहे. एच नुसार काय आहे? टॅक्सेस आहेत, कर आहेत. ठीक आहे. आय मध्ये काय? निवडणूक. म्हणजे की आय म्हणजे वित्त आयोगाच्या बाबतीत आहे. वित्त केंद्र राज्याच्या स्वरूपातली विभागणी असेल. आयच्या बाबतीमध्ये वित्त आहे. जे नुसार लेखापरीक्षण आहे, ऑडिट, लेखापरीक्षण. आणि के नुसार काय आहे? निवडणुका. के नुसार काय आहे? निवडणुका आहेत का? तर निवडणुका आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 केचा. ठीक आहे. बी अशा पद्धतीने एक मुख्य स्वरूपामध्ये जर विचार केला तर पर्याय क्रमांक किती आहे? उत्तर 4. 1चं उत्तर. जे के नुसार निवडणुका. के नुसार काय आहेत? निवडणुका आहेत. एल नुसार एल एम के एल एम एन आणि ओ. तर एल नुसार लागू असेल कशासाठी? केंद्र व राज्यासाठी 73वी घटना दुरुस्ती. केंद्रशासित प्रदेशासाठी पण 73वी घटना दुरुस्ती काय असेल? लागू असेल. यम नुसार कुठे लागू नसेल? 73व्या घटना दुरुस्ती कुठे लागू नसेल. एन नुसार विद्यमान जे कायदे आहेत ते विद्यमान कायदे अस्तित्वात राहत असतील. म्हणजे जसं की 1958चा जो कायदा होता तो लागू राहील का? तर पुढे लागू राहील. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 ते लागू राहील का? लागू राहील. त्याचं 2012ला पुणे आपण नाव बदललं. आणि ओ नुसार पंचायत राजच्या निवडणुका संदर्भात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही. निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप. म्हणून के निवडत असताना जे आहे त्या मुख्य स्वरूपामध्ये काय करायचं आहे? मुद्द्यांचा विचार करायचा आहे का? तर विचार करायचा आहे. मग ह्याच्यानुसार तुम्ही पर्याय शोधा. कुठे? कलम 243 ए ग्रामसभा आहे का? तर ग्रामसभा आहे. ठीक आहे. पहिला कलम 243 पुन्हा बघत असताना डी मध्ये आरक्षण आहे का? जागांचं आरक्षण आहे. बी नुसार काय आहे? स्थापना आहे का? तर स्थापना आहे. आणि के नुसार काय आहे? निवडणुका आहेत का? तर निवडणुका आहेत. म्हणून 243 हा दुसरा आणि पहिला पर्यायाच्या बाबतीमध्ये. मग 243 डीचं काय आहे?
चौथा आहे का, तर चौथा. दोन्हीकडे पर्याय चौथे येत आहेत. ठीक आहे. 243 मध्ये 1 आहे का, तर 1 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं काय आहे, उत्तर आहे. आज इथे विचारलं कलम 243 सरळ सरळ एक उलटा विचारलेला आहे. सलग पण विचारू शकतात. आज कलम 243 ABC अशा पद्धतीने सगळ्या पद्धतीने माहीत पाहिजे तुम्हाला की 73वी घटना दुरुस्ती. तर ह्या सगळ्या तरतुदी आहेत. आणि ओच्या नंतर जे सुरू होतं ती 74वी घटना दुरुस्ती आहे. आलं लक्षात. म्हणून 21वा प्रश्न. 22वा प्रश्न जो आहे, राज्याचा महाधिवक्ता कलम 165 नुसार नेमणूक कोण करतील, राज्यपाल करतील. आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे देतील. आता पर्यायाचा विचार केला, आता संबंधित सरळ सरळ आहे. उत्तर आहे राज्यपाल. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कुणाकडे देतील, राष्ट्रपतीकडे देतील. राष्ट्रपती कुणाकडे देतील, उपराष्ट्रपतीकडे देतील. संबंधित राज्याचा मुख्यमंत्री कुणाकडे देईल, संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे देईल. राज्यपाल कुणाकडे देईल, राष्ट्रपतीकडे देईल. सरळ सरळ आहे. म्हणून पदाचा राजीनामा एक असा छोटा चार्ट सगळीकडे राहून ठेवायचा आहे. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते राष्ट्रपतीपर्यंत राजीनामा अशा पद्धतीने कोण कोणाकडे राजीनामा देतो असा एक चार्ट तुम्हाला माहीत पाहिजे. पद आणि राजीनामा, तसंच पद आणि वयाची पात्रता अशा पद्धतीने, तसंच पद आणि मानधन किंवा पगार, पद आणि क्रमांक अशा पद्धतीचे एक 3 चार्ट करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आरामशीर तिथे येईल का, तर एक आरामशीर येईल. ठीक आहे. नंतरचा जो प्रश्न आहे 23वा प्रश्न. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राज्यघटनेतल्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाहीये. आता कलम 32 म्हणजे काय आहे, घटनेचा आत्मा आहे, B.R. आंबेडकरांनी म्हटलंय. आणि कलम 32 नुसार काय, फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन जर झालं तर प्राधिलेख काढता येतं. आणि प्राधिलेख कोण काढतं, यस, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काढतं. हे प्राधिलेख काढते. किती प्रकारचे प्राधिलेख काढले जातात, 5 प्रकारचे प्राधिलेख काढले जातात. त्यामध्ये काय, पहिला प्राधिलेख बंदी प्रात्यक्षिकरण. बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे एखाद्याला, आता बंदी प्रात्यक्षिकरण हे एक प्राधिलेख काढलं जातं. दुसरं जे प्राधिलेख काढलं जातं ते परमानदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतिषेध, उत्प्रेषण, प्रतिबंध आणि ठीक आहे 1 2 3 4 5 प्रकारचे, अशा 5 प्रकारचे काय केले जातात, प्राधिलेख काढले जातात. मग आता उत्प्रेषण आहे, अधिकार भ्रष्ट आहे, प्रतिषेध आहे. ठीक आहे. निषेधाज्ञा याचा अर्थ काय होतो, कायदा आणि सुव्यवस्था. काय, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काय करतं, सरकारी आदेश काढला जातो, त्याला आपण काय म्हणू, निषेधाज्ञा. कधी काढला जाईल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी. मग कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय, उदाहरणार्थ जमावबंदी, कलम 144 नुसार संचारबंदी, हत्यारबंदी, सभा घेण्यासाठी निर्बंध करता येऊ शकतात विशिष्ट कायदा आणि सुव्यवस्थेचा कालावधी बघून. एखाद्या कालावधीमध्ये तिथलं प्रकरण काय होऊ नये, चिघळू नये म्हणून तिथं नेट बंद होऊ शकतं, इंटरनेट बंद होऊ शकतं का, तर बंद करता येऊ शकतं तात्पुरत्या स्वरूपामध्ये. म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जे काय आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीचा आदेश काढला जाऊ शकतो का, तर निषेध आज्ञा काढली जाऊ शकते. म्हणून कलम 32 मध्ये त्याचा समावेश नाहीये. कायदा आणि सुव्यवस्थेचं करण्यासाठी करायचं, बाकी सगळं कलम 32च्या अंतर्गत आहे. 32च्या अंतर्गत काय, बंदी प्रात्यक्षिकरण. बंदी प्रात्यक्षिकरण काय सांगतं, केलेली अटक जी आहे ती कायदेशीर आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी केलं जातं. एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयासमोर हजर करावं लागतं.
त्याला का अटक केलंय हे त्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याला जर बेकायदेशीरित्या अटक केलेलं असेल तर सोडून दिलं जाईल, पोलिसांना दंड लावला जाईल आणि कायदेशीर अटक केलं जाईल ते पोलिसाला सुपूर्द केलं जाईल. टू हॅव द बॉडी हॉबियस कॉपर्स, बंदी प्रात्यक्षिकरण. परमानदेश आदेश दिला जाईल. एखादं कर्तव्य पाडल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे फंडामेंटल राईटचं उल्लंघन होत आहे किंवा कर्तव्य पाडल्यानंतर एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्तिगटाचे फंडामेंटल राईटचं काय होत आहे, उल्लंघन होत असेल तर अशा पद्धतीचा काय दिली जाते, आज्ञा दिली जाऊ शकते का, तर आज्ञा दिली जाऊ शकते. ठीक आहे. म्हणून या पद्धतीचा आहे. अधिकार प्रश्न काय आहे, पदाची वैधता तपासायची आहे की एखाद्याला जर त्याची पात्रता नसताना त्या पदावर तो जात असेल तर ते जाण्यापासून त्याला रोखायचं असेल तर त्याच्या रोखायच्या बाबतीमध्ये अधिकार पृष्ठा हे वापरता येऊ शकतं का, तर अधिकार पृष्ठा वापरता येऊ शकतं. म्हणून मुख्य या मुद्द्याचा समावेश होतो का, तर तिथे येतो. म्हणून 5 प्रकारे प्राधिलेख काढता येऊ शकतात. आणि प्राकर्षण असे प्रमाणित करण्यात येतं की काय, अधिकार क्षेत्राचं उल्लंघन जर झालं तर म्हणजे एखाद्या न्यायालयाकडून दुसऱ्या न्यायालयाकडे काय करता येऊ शकतं, हस्तांतरित करता येऊ शकतं का, तर हस्तांतरित करता येऊ शकतं. ठीक आहे. आणि प्रतिषेध जे आहे ते प्रतिषेधमध्येच प्रतिबंध करता येऊ शकतं. एक अशा प्रकारची रीट आहे ती फक्त न्यायालयाला काढू शकतं की त्या अधिकार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायचं नाही. अशा पद्धतीचं कलम 32 अंतर्गत 5 प्रकारच्या रीट्स काढता येऊ शकतात. हा म्हणून 23चं उत्तर 1 हे काय आहे, नाही आहे. हे 3 गोष्टी आहेत आणि 2 गोष्टी परत त्याच्यामध्ये काय होतात, ॲड होतात. ठीक आहे. 24वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतल्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश होत नाही. ग्रामपंचायतीचं संघटन 40, म्हणून बी हा पर्याय नाही. ठीक आहे. कुठे बी आहे का, तर हा पर्याय गेला. पुरुष व स्त्रिया या दोघांचाही समान कामाबद्दल वेतन हा आहे. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करायची हे कलम 38 सांगतं, म्हणजे सी नाहीये, हाही पर्याय नाहीये. डी काय, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष नागरिकांना सारखाच आहे का, तर सारखा आहे. म्हणजे आता ग्रामपंचायतीचं संघटन बी आणि सी, बी आणि सी हे काय आहे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय की ग्रामपंचायती संघटन 40 आर्टिकल आणि हे 38 आहे, म्हणजे हे 39 मध्ये नाहीत. मग 39 मध्ये काय आहे, 39 राज्याने काय करावं, काय गोष्टी अनुसरण कराव्यात. 39 आणि 39A हे 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार ऍड झालेले. तर 39A उपजीविकेचे पुरेसे साधनं उपलब्ध करून द्यायचे, हे 39A आहे. काय, उपजीविकेचे पुरेसे, मार्गदर्शक तत्वामध्ये लक्षात घ्यायचंय, उपजीविकेचे पुरेसे साधनं मिळवण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष यांना आहे का, तर त्यांना आहे. ए. बी मध्ये सांगितलंय ज्या भौगोलिक संसाधनं आहेत त्या भौगोलिक संसाधनांचं काय करायचंय, समान तारण ठेवायचे, समान वाटप करायचे. दुसरी त्याच्यामध्ये तरतूद आहे. ठीक आहे. संपत्तीचं आणि उत्पादनाची जी साधनं आहेत, उत्पादनाची साधने त्याचं एकत्रीकरण नाही होऊन द्यायचं. डी एक मुख्य जर विचार केला तर समान कामासाठी समान वेतन आहे, हे डी आहे. समान कामासाठी समान वेतन आहे. ई जे आहे, ई आणि एफ, तर ई मध्ये जे कामगार आहेत कामगारांच्या आरोग्याच्या संबंधित आहे आणि एफ जे आहे की जे बालक आहेत त्या बालकांना निरोगी वातावरणामध्ये, हेल्दी वातावरणामध्ये त्यांचा स्वतःचा विकास करण्याचा हक्क आहे का, तर त्यांना स्वतःचा विकास करायचा आहे हेल्दी वातावरणामध्ये. इथं कामगारांचं जे की आहे कामगार त्याच्यामध्ये पुरुष महिला त्यांचं योग्य आरोग्यमय वातावरणामध्ये त्यांना
उपलब्धता करून द्यावी का, तर उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीचं ई आहे. ही जी आहेत ते 39 मध्ये या आहेत आणि सहाय्य 39A मध्ये कायदेशीर सहाय्यतेबद्दलची तरतूद आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार. न्यायासह कायदेशीर तरतूद आहे, न्यायासह मोफत कायदेशीर तरतूद आहे 39A मध्ये. अशा पद्धतीने हे 39च्या बाबतीतला मुद्दा आहे. म्हणून हे सगळे मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीतले आहेत. इथे प्रश्न समावेश नाहीये, म्हणून तुम्हाला 36 मार्गदर्शक जी तत्व आहेत 4A मध्ये कलम 36 ते 51 मध्ये आहे. 36 मध्ये व्याख्या आहे, 37 मध्ये व्याप्ती आहे, म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाही आहेत परंतु मार्गदर्शक आहेत राज्यसंस्थेला. 38 नुसार लोककल्याण जे आहे, काय 38 नुसार लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. 38(1) आणि 2 अशा तरतुदी आहेत. 2 संधी आणि समानता याच्यामधली जी विषमता आहे ती दूर करायची आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार ते ऍड केलेलं आहे. म्हणून आणि हे 40 असे बी आणि सी सोडलं, चुकीचे काय आहेत ते यांचा समावेश नाही, म्हणून 39. म्हणून मार्गदर्शक तत्वामधले कलम 44, कलम 39, ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजेत का, तर माहीत पाहिजेत. हा मार्गदर्शक तत्वाच्या संबंधितला प्रश्न आहे. प्रश्न 25वा जो आहे तो प्रशासनातील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश काय असतो. तर प्रशासनातील अंगाची मुख्य आणि मनमानी जी की आहे शाबूत ठेवणं. आता प्रशासनाचा न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश जर विचार केला, फक्त न्यायिक नियंत्रण म्हटलं तर प्रशासकीय अंगाची मुख्य आणि मनमानी शाबूत ठेवावी लागते, कारण की कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याच्या बाबतीत. पण प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश म्हटलं तर नागरिकांचे हक्क आणि नागरिकांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे का, तर स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून नागरिकांच्या अधिकाराचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणं हा मुख्य उद्देश कशाचा आहे, प्रशासनातील न्यायिक नियंत्रणाचा. नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्यास सहाय्य करणं, ठीक आहे, आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींचा आळा घालणं किंवा शिक्षा देणं. प्रथम दर्शनी वाचत असताना तुम्हाला सगळे पर्याय बरोबर वाटू शकतात, पण लक्षात घ्यायचंय प्रश्न व्यवस्थितरित्या वाचायचा की प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश काय आहे. प्रशासनावरील तर त्याचा एकच आहे मुख्य. नागरिकांना मूळ घटनेमध्ये सांगितलं आपल्याला की कलम 32चा इथे आपल्याला संदर्भ पण लक्षात आला पाहिजे की नागरिकांचे जे हक्क आहेत आणि त्यांचं जे स्वातंत्र्य त्याचं रक्षण करण्यासाठी आहे. बाकी सगळ्या या गोष्टीचा विचार केला तर अर्धन्यायिक आहेत. जसं की काय आहे, सरकारी अधिकाऱ्याच्या चुकीचं याच्यावर जे काही आहे आळा घालायचा असेल, शिक्षा करायची, तर त्याच्याकडे आपल्याकडे अर्धन्यायिक यंत्रणा आहे. म्हणून न्यायिक यंत्रणा या शब्दावरून बाकी सगळे अर्धन्यायिकच्या तरतुदी येतात. तक्रारीचं निवारण करायचे, अर्धन्यायिककडे यंत्रणा आहे ती. म्हणून पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने एकूण या सगळ्या प्रश्नांचं काय आहे विश्लेषण आहे. थँक्यू.